नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाची कथा ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करू. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पुरातन काळातील कथा आहे. एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते. ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करत असे. ब्राह्मण दररोज त्यांची पूजा अर्चा करत असे. त्यांची पत्नी स्वयंपाक केल्यावर ती त्यांना नैवेद्य दाखवत असे. हे वर्षानुवर्ष चालू होते. पण जसे जसे त्यांचे वय होत गेले तसे तसे त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टीवरून भांडण तंटे होऊ लागले. ती ब्राह्मण पत्नी भोजन बनवत असे, पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे. पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवायचे काम तुझं आहे, माझं काम पूजा अर्चा करण्याचं आहे. ते माझं काम मी केलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरनं त्यांचे रोज भांडण होऊ लागले. हे काम कर, तू कर, हे काम तू कर, अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते. असेच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता. ब्राह्मणच्या पत्नीने जेवण बनवलं. ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू दाखव. नैवेद्य दाखवलं. या गोष्टीवरून पुन्हा दोघांचं भांडण सुरू झाले. दिवाळीचा दिवस असूनही दोघेजण भांडू लागले. तेव्हा त्यांच्या घरातील गणपती माता लक्ष्मींना म्हणाले, माते, हे दोघेजण रोज नैवेद्य दाखवण्यावरून भांडत असतात. आता आपण इथून निघून दुसऱ्याच्या घरी जाऊया. असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून गेले. तिथून निघाल्यावरती काही अंतरावरती त्यांना एक घर दिसतं आणि ते त्या घरात प्रवेश करतात. तेथे गेल्यावर ते पाहतात की तेथे देखील दोन्ही जावाजावांमध्ये भांडण सुरू आहे. घराचं अंगण अगदी खराब होतं. खरगटे भांडे इकडे तिकडे पसरलेले होते. सर्वत्र दुर्गंध सुटला होता आणि माशा देखील सर्वात जास्त येत होत्या. तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाली की आपण इथे थांबू शकत नाही, आपण दुसरे एखादं घर शोधूया. लगेच ते त्या घरातून निघाले आणि थोड्या अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका घरात गेले. तिथे गेल्यावरती त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनेत भांडण सुरू आहे. तिथे देखील सर्वत्र पसारा पडलेला आहे. कुठेही भोजनाची काहीही व्यवस्था नाही. त्यानंतर ते तिसऱ्या घरी गेले. तेव्हा तिथे देखील नणंद आणि भावजाईमध्ये भांडण सुरू होते. तिथून ते पुढच्या घरात गेले तर भावाभावांमध्ये भांडण सुरू होते. अशा प्रकारे ते जितक्या घरांमध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काही कारणांवरून भांडण सुरू होतं आणि सर्वत्र पसारा पडलेला होता. तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाली, पुत्रा, कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही. तेव्हा आपण त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी जाऊया. असे म्हणत ते दोघेजण पुन्हा ब्राह्मणाच्या घरीच्या दिशेने जाण्याला निघाले. ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना घरातून पंचपक्वान्नांचा सुगंध येत होता. गणपतीने दरवाजा वाजवला. तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोला आवाज दिला, कोण आहे? तेव्हा गणपतीने तिला सांगितलं की दार उघडा, आम्ही आहोत. तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, मी दरवाजा उघडणार नाही. तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आला? तिचे असे बोलले ऐकून गणपती म्हणाले, माते, आता दरवाजा उघडा, आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही. तेव्हा ती वृद्धा म्हणाली की मी हे कसं मान्य करू की तुम्ही पुन्हा इथून जाणार नाही? अगोदर तुम्ही मला वचन द्या, तरच मी दरवाजा उघडेल. तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाली, बोला, तुला काय
हवं आहे. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, अन्न दे, धन दे. आम्ही दोघे म्हातारा म्हातारी पुन्हा तरुण होऊ देत. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, तथास्तु. लगेचच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला. तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले, आज तर तू तुझ्या मनाप्रमाणे करून घेतलंस, पण लक्षात ठेव, तुला जे काही मिळालं आहे त्यांचं जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चौमुखी दीप नेहमी तेवत ठेव. असं केल्यामुळे तुझ्या 7 पिढ्यांपर्यंत मी तुझ्या घरामध्ये विराजमान राहणार. असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले. जसे त्या वृद्ध दाम्पत्यावरती माता लक्ष्मी आणि गणपतीने कृपा केली, तशी ती तुम्हा आम्हावरही कायम करो, ही सदिच्छा. आता आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मी आणि गणपती सोबत का असतात. मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी महालक्ष्मीचा गर्व होता. याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता. म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही, त्यामुळे भगवान विष्णूचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली. मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोहोचली. माता पार्वतीला 2 मुले होती, म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते. माता पार्वतीला माहीत होते की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाही, त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही. पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला. माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेईल असे तिने सांगितले. हेच कारण आहे, जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते. कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते. आता आपण आणखी एक कथा पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की महाभारतामध्ये पांडव द्यूतच्या खेळात हरले, त्यामुळे त्यांचे सर्व राज्य त्यांना गमवावे लागले होते. असेच एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले की आपण असा एखादा उपाय सांगावा की ज्यामुळे आम्ही आमचे राज्य पुन्हा परत मिळवू शकू. तसेच लक्ष्मी, धन, वैभव देखील आमच्याकडे कायम राहील. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की जेव्हा दैत्यांचा राजा बळी हा राज्य करत होता तेव्हा त्यांची सर्व प्रजा सुखी आणि आनंदात होती. बली हा माझा प्रिय भक्त आहे. एकदा बळीने 100 अश्वमेघ यज्ञ करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्याने 99 यज्ञ पूर्ण केले होते. आता फक्त 1 यज्ञ बाकी होता. आता मात्र इंद्राला आपलं सिंहासन गमावण्याची भीती वाटू लागली, कारण 100 यज्ञ पूर्ण करणारा हा इंद्र सिंहासनाचा अधिकारी असतो. आता या भीतीपोटी इंद्र महादेवांपाशी गेले, परंतु ते यावरती काही उपाय सांगू शकले नाही. तेव्हा सर्व देव इंद्रांसोबत भगवान विष्णू जवळ पोहोचले आणि त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा विष्णूंनी इंद्रास आणि समस्त देवगणास सांगितले की तुम्ही चिंता करू नका, मी तुमची ही चिंता दूर करेन. त्यानंतर त्यांनी वामन रूप धारण केले आणि ते बळीराजाच्या स्थानी पोहोचले. तेव्हा बळी 100वा यज्ञ करत होता. विष्णुरूपी वामनाने बळीराजाला 3 पावले जमीन मागितली. तेव्हा बळीराजाला त्यांना संमती दिली. तेव्हा वामनरूपी विष्णूंनी एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात संपूर्ण ब्रह्मांड आणि तिसरं पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावरती ठेवलं. इतकं झाल्यावरही देवाने बळीराजाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, कार्तिक कृष्ण पक्ष, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या दिवशी या पृथ्वीवरती
माझं राज्य असले पाहिजे. ह्या दिवसांमध्ये लोक दीपदान, दीपोत्सव आणि उत्सव साजरे करतील. जे दीपावलीच्या कथा ऐकतील त्याच्यावरती माता लक्ष्मी नेहमी आपली कृपा ठेवील. तेव्हा विष्णू म्हणाले, तथास्तु. या दिवसामध्ये जो कोणी माता लक्ष्मीची पूजा आमच्याकडे त्याच्या घरात माता लक्ष्मी नेहमी निवास करेल. असे म्हणून वामनाने राजा बळीला पाताळ राज्यात पाठवले. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणचा नाश करून अयोध्या येथे आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दिवाळीची सुरुवात झाली. एक अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता. या राक्षसाने साधू संतांच्या 16,000 स्त्रियांना बंदी बनवले होते. नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली. भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्यांच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच 16,000 स्त्रियांना मुक्त केले. याच आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो. याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षीरसागराने लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते. महाकालीच्या रौद्र रूपाचे पूजन देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता. तेव्हा भगवान शंकराने स्वतः देवी चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रुद्र रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. शीखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते असे म्हटले जाते. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता असे सांगितले जाते. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगा किनारी स्नान करताना ओम म्हणून समाधी घेतली होती.